बार घुमाए जय हो बार घुमाए 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 हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा करी पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठला विठ्ठला
आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातून मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम समानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा एका जनार्दनी तुमचा दास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कर्या सद्गुरु भास्करा जयांचे केलिया स्मरण सकळ विद्याचे होयाधिकरण हे जीवन श्री चरण श्रीचे ते नमस्कारुनी आता. सेवा सुरू करण्यापूर्वी सदर अभंग हा संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग असून सदर अभंगामध्ये संत तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला किंवा काय करतात विठ्ठल विठ्ठल
हिता जो आशे जागता आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया. प्रस्तुती कीर्तन रूपी सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. परिहाराच्या अगोदर सदर अभंग संत तुकाराम महाराजाचा असून 4 चरणाचा अभंग आहे आणि सर्वांच्या परिचयातला आहे. सदर अभंगामध्ये संत तुकाराम महाराज थोडक्यात भावार्थ सांगतो अभंगाचा. जो मुलगा किंवा जे अपत्य आपल्या आईवडिलाच्या कार्यातून उत्तीर्ण होण्यासाठी हा एवढा मोठा असा भव्य दिव्य असा समारंभ या ठिकाणी मांडलेला आहे. मग समारंभ मांडलेला आहे तर त्याच्या मग काहीतरी पुण्य असेल का नाही महाराज? 100% पुण्य असणारच ना. मग तर हा समारंभ कशासाठी मांडलेला आहे की बाबा ह्या मातोश्री ज्या आहेत ह्या आपल्या या कीर्तन रूपी सेवा सुरू करतोय त्याच्याबरोबरच थोडा परिचय अल्पसा परिचय किंवा परिहार देणं गरजेचं आहे. तर परिहारामध्ये आमच्या मातोश्री प्रयागबाई बंशीभाऊ हेमके यांना स्वर्गवास होऊन आज जवळ 1 वर्ष झालेलं आहे. त्या हयात असताना मला त्या माऊलीचं दर्शन घडलं. माऊलीचं दर्शन घडलं असताना माऊलीचं दर्शन घडलं, भेटलो त्यांना. 2 शब्द त्यांचा पायाला थोडा आजारी होत्या, पायाला लागलेलं होतं काहीतरी आणि बोललो भाऊ कुठलेत? मग सांगितलं बाबा ह्या दादासोबत आलो आणि असं असं या गावचे. खूप आनंद झाला बरं माऊलीला. आणि अशा ह्या माऊलीच्या कार्यातून उत्तराई होण्यासाठी त्यांचे चिरंजीव बाबासाहेब दादा हेमके यांनी हा आई वडिलाच्या कार्यातून तर कोणी उत्तराई होऊ शकत नाही. आईवडिलाचं जे कार्य आहे, आईवडिलांनी जे केलेला उपकार आहे तो उपकार कधीच फिटत नाही माणसाला महाराज. पण त्याच्यामधलं थोडं का होईना आपण उत्तराई व्हावं, त्याच्यातून थोडं का होईना असं आपण आईवडिलाला सद्गती मिळावी, आईला सद्गती मिळावी या उद्देशाने बाबासाहेब दादांनी या ठिकाणी असं सुंदर असं या ठिकाणी 1 दिवसीय सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये सप्ताहामध्ये आमचे कोरडे महाराज आणि कोरडे महाराजांचं हे शिष्यमंडळ असणारं. त्याच्यामध्ये आमच्या ह्या सुंदर ह्या 2 ताईंनी खूप असं सुंदर या ठिकाणी पहिली अभंगाची चाल म्हणलेली आहे. त्याच्यानंतर आज ह्या आपल्या ह्या माझ्या सेवेसाठी किंवा या माऊलींच्या सेवेसाठी आपल्याला लाभलेले नवनाथ महाराज देशमुख, त्याच्यानंतर आदर्श महाराज खडके, त्याच्यानंतर संगीत विशारद रामकृष्ण महाराज कोरडे. महाराज खूप मी अल्पसा बुद्धी माझी एवढी काही नाही किंवा मी तुमच्या समोर कीर्तन सांगावं असा बिलकुलच मोठा नाही महाराज. खूप मोठे असे विद्वान असणारे गुरुवर्य कोरडे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना मी वंदन करतो. त्याच्यानंतर भानुदास महाराज गंडे, मृदंगाचार्य आदर्श महाराज खडके. सुंदर असं देशमुख, अच्छा नवनाथ महाराज देशमुख, लेणं चुकलं, नवनाथ महाराज देशमुख. त्याच्यानंतर आदर्श महाराज खडके, भानुदास महाराज गंडे, प्रेम महाराज डोबे, शिवचरण महाराज कथले, वैष्णवी दिदी व पूजा दिदी. ह्या दोन्ही दिदीनं खूप सुंदर असं या ठिकाणी आता त्यांच्या परीनं विद्यार्थी आहेत, विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या परीनं जे काही केलं ते खूप सुंदर केलं. पेटी वादक बाबा त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. विनेकरी आमचे महाराजाच्या संस्थेमधले सगळे विनेकरी सगळी ही मंडळी असणारी सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक ठेवतो. त्याच्यानंतर दास महाराज गुरुवर्य दास महाराज या ठिकाणी आलेले आहेत. मी काही असं विद्वान किंवा मोठा वक्ता नाही, सहज चला परंपरा आहे आणि परंपरेनुसार थोडंसरी जे काही जमल परमेश्वराचं ते आपल्या वाणीतून जसं जमल तसं यथाशक्ती यथावकाश सांगू असं या उद्देशाने या ठिकाणी आलेले. तसेच तुम्ही सर्व माऊली स्वरूप असणारे श्रोते मंडळी आमच्या चॅनलचे जाधव महाराज यूट्यूब चॅनलचं नाव SB न्यूज ह्या चॅनलचे
महाराज आलेले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आमचे जयस्वाल दादा, राजेश भाऊ जयस्वाल, आमच्या एका शब्दाला आमचे मगर महाराजांनी सांगितलं, दादा आमचे गुरुजी यायचं, चला मास्तर म्हणतात मला ते मास्तरचं कीर्तन आहे थोडंसं, आणि कीर्तनाला येता का बाबा? हो जयस्वाल महाराज म्हणले लगेच येतो बरं. अशा ह्या सर्व मंडळीच्या चरणी मी नतमस्तक होतो. आमचे गुरुतुल्य असणारे सुधाकर महाराज मगर, त्याच्यानंतर सर्व वाघ महाराज आणि सर्व गावकरी भजनी मंडळ इथं या ठिकाणी उपस्थित आले आहे बैरगावच्या. आणि आपल्या हनुमंताच्या दरबारामध्ये असा हा भव्य दिव्य असणारा कार्यक्रम, मला वाटलं नव्हतं एवढी मंडळी 2-5 लोक असतील वाटलं होतं, पण भरपूर मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. तरी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि अभंग सोडायला सुरुवात करतो. विठाला 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 बोला पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर आपुलिया हिता जो आशे जागता, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मग तुकाराम महाराज माता पितालाच का धन्यता देतात, तुम्हा आम्हाला का नाही? तर जे मुलं आपल्या हिताला जागे असतात, हित जाग करणं म्हणजे काय, जागा असणं म्हणजे काय, तर अखंड हरीचं नाव घेणं, परमेश्वराचं नाव घेणं. ताई इकडे समोर बसा ताई. तर अखंड परमेश्वराचं नामस्मरण घेणं, अखंड भगवंताचं नामस्मरण घेणं, हे जरी बाबासाहेब दादाच्या गळ्यात माळ जरी नसली पण नेहमी देवाचा दास आहे. आणि त्यांना एक दिवस माळ घालायला आमचे कोरडे महाराज निश्चितच माळ घालतील असं मला अपेक्षा आहे. कोरडे महाराजाकडून 100% निश्चितच माळ घालतील अशी अपेक्षा आहे, आणि ते पण माळ घालून घेतील. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, आणि परिवर्तन हे एकाएकी होत नसतं महाराज. परिवर्तन होण्यासाठी काय करावं लागतं की भाग्यच उजळावं लागतं. उजळले भाग्य उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता असं बाबासाहेब दादाचं असणारं मातोश्रीच्या आशीर्वाद आणि सर्व साधू संत सज्जन मंडळी यांच्या आशीर्वादानं त्यांचं आज भाग्य उजळलेलं आहे. आणि त्या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम त्या ठिकाणी बाबासाहेब दादांनी ठेवलेला आहे, म्हणजे निश्चितच त्यांचं भाग्य उजळलेलं आहे. तर आज हा कार्यक्रम किंवा हा उत्साह कशा निमित्त आहे, तर हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. वर्षश्राद्धामुळं हा कार्यक्रम दादांनी ठेवलेला आहे. वर्षश्राद्ध का करावं महाराज, तर थोडंसं त्याच्यामध्ये काही का सांगतो. माणूस ज्यावेळेस मृत्यू होतो, माणूस ज्यावेळेस मृत्यू पावतो ना, तर मृत्यू पावल्यानंतर माणसाला प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर 16 संस्कार होतात. तर 16 संस्कारापैकी आमच्यावर महाराज मंडळी आहेत किंवा हे सगळ्यावर 3-4 संस्कार झालेले असतील. 16 संस्कार कोणावरही होत नाही महाराज. 16 संस्कार का होत नाही हे मुख्यत्वे करून आपल्याला 3 माहीत आहे. कोणता संस्कार? जन्मसंस्कार, जन्म होतो, बरोबर आहे. पहिलं ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष लग्न होतं, लग्न झाल्यानंतर स्त्री ऋतुकाळ होते आणि ऋतुकाळाच्या 16व्या दिवशी पतीद्वारे आपल्या पत्नीच्या हृदयामध्ये गर्भधारणा होते. तो पहिला संस्कार म्हणजे गर्भधान संस्कार. माऊली विठाला साधारणपणे हा संस्कार प्रत्येकावर होतो. गर्भधान संस्कार, नामकरण संस्कार, प्रत्येक माणसाला एक पर्टिक्युलर नाव असतं. कारण नाव म्हणजे तुमचा सिम्बॉल आहे, ओळख आहे. आता आधार कार्ड झालं, पहिलं आधार कार्ड होतं का हो बाबा? होतं का आधार कार्ड? नव्हतं आधार कार्ड, बरोबर आहे. पहिलं काय होतं माहिती आहे का? आमके फलाने बाबा, हे तुकाराम बुवा, हे नामदेव बाबा, असं एकमेकाला नावाने आणि आजही नावाने
आधार आता झालाय, आता ओळख झाली आधार. पण नामकरण सोहळा हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतं. तिसरा सोहळा काय होतो तर प्रत्येकाचा लग्नविधी, विवाह सोहळा जनरली प्रत्येकाचा होतो. आणि हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे विवाह सोहळा. त्याच्यानंतर शेवटचा जो असतो अंत्यसंस्कार, प्रत्येकाला जावं लागतं. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्मला ना त्या जन्मलेल्या माणसाला मरावंच लागणार, हा निसर्गाचा नियम आहे. तो निसर्गाचा नियम कोणी चुकू शकत नाही महाराज. मग हा असणारा मृत्यू संस्कार किंवा अंत्यसंस्कार हा प्रत्येकाच्या जीवावर होतो. त्याच्यानंतर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हा जो वर्ष श्राद्ध असतं ना, 1 वर्ष, आणि 1 वर्षाच्या जे हे करतो आपण कार्यक्रम करतो त्याला काय म्हणतं वर्ष श्राद्ध. असे साधारणपणे 4 संस्कार तर माणसाच्या प्रत्येकाला तुम्हाला मला माहिती आहे. पण हे आपल्या जीवनात जर नाही झाले, 16 संस्कार तुमच्या आमच्या कोणाच्या जीवनात झालेले नाहीत, आलेले नाहीत, पण ते जर करायचे असेल तर काय करावं लागतं महाराज? विठाला 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 जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 16 संस्कार होत नाहीत, पण ज्या 16 संस्काराचं पुण्य लाभण्यासाठी काय होतं महाराज, ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो ना, मृत्यू झाल्यानंतर काय करतात की ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला, आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला स्त्री असो पुरुष होतो भिंतीला बसवतात, कपाळाला 1 रुपया लावतात, बरोबर आहे की नाही? तर ज्या ठिकाणी बसवतात ना त्या ठिकाणी जे हे 13 दिवस असतात, कोणते 13 दिवस? मृत्यूपासून तर 13व्या दिवसापर्यंत हे 13 दिवस असतात. तर त्या ठिकाणी दिवा लावायची पद्धत आहे. दिवा लावतात आणि दिवा लावल्यानंतर आपण काय करतो, दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी 3ऱ्या दिवशी मला वाटतं असं राखेचं वगैरे हे करतात, राख टाकतात. कोणी म्हणतं या जन्माला गेलं त्या जन्माला कळतंय, परमेश्वराला माहीत. तुम्ही पाहिलं का महाराज, आपण कोण्या जन्माला जातं हे काय माहीत नाही, आणि ते जन्माला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं आणि पुण्याने जन्माला जातं माणूस, असं एरी जात नाही महाराज. मग त्या दिवा लावल्यानंतर काय होतं, 13 दिवस तिथं दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी अशी म्हणजे अध्यात्म असं आहे की त्या ठिकाणी नामस्मरण झालं पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे 13 दिवस. आणि 13 दिवस जे भजन केलं, नामस्मरण केलं ना, तर ते 13 दिवस त्या जे 16 संस्कार त्या देहावर झालेले नाहीत ते संस्कार त्या ठिकाणी होतात महाराज. विठाला मग 16 संस्कारामध्ये त्या जीवखडा, पण जीवखडा काही ठिकाणी जीवखडा हा जीवखडा म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला? जीवखडा म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो थोडं. जीवखडा म्हणजे काय, आपण ज्यावेळेस स्मशानामध्ये प्रेत यात्रा नेतो, प्रेत यात्रा ज्यावेळेस स्मशानामध्ये नेतो ना, तर स्मशानामध्ये नेल्यानंतर ते प्रेत असणारं त्या चितेवर ठेवल्या जातं. चितेवर ठेवल्यानंतर गंगा भागीरथी जे काय आपल्या नद्या आहेत त्या नद्याच्या नावाने जे ती प्रथा आहे आपली की बाबा त्या माणसाच्या जे पाणी पाजणार आहे त्याच्या याच्यावर खांद्यावर मडकं ठेवायचं आणि मडकं ठेवून त्या मडक्याला असं छिद्र पाडतात महाराज. हे सगळ्यांनी पाहिले. तर जे छिद्र पाडतात आणि छिद्र पाडून काय होतं महाराज की त्या प्रेताला ज्यावेळेस अंत्यसंस्कार झालेला असतो, दाह असतो, तो जळत असतो प्रेत, त्यावेळेस त्या प्रेताच्या बाजूनं अशी चक्कर मारावं लागते महाराज. आणि चक्कर मारल्यानंतर काय असतं, चक्कर मारायची आणि दुसऱ्या चक्राला किंवा तिसऱ्या चक्राला काय करायचं असतं, ते मडकं असं खाली फेकून द्यायचं असतं आणि फेकून दिलं की अशी बोंब ठोकायची असती. महावाक्य ध्वनी बोंब झाली, महावाक्य ध्वनी घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी. महावाक्य ध्वनी बोंब झाली, महावाक्य ध्वनी बोंब झाली, हे महावाक्य ध्वनी बोंब झाली, महावाक्य
फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य धनी बोंब झाली. अशा प्रकारे स्वर्गामध्ये बोंब त्या ठिकाणी असं बोंबलावं लागतं. हो महाराज, बोंबलावं लागतं प्रत्येकाला, आणि ती प्रथा आहे. आणि तो जो मला सांगायचं काय होतं, तुम्हाला जीवखड्याचं महत्त्व सांगायचं होतं. जीवखडा जो आहे ना, ज्या खड्याने आपण त्या माठाला छिद्र पाडलेलं असतं त्याचं नाव जीवखडा महाराज. आणि आपण काय करतो जनरली, एखाद्या बाबळीच्या झाडाला एखाद्या लिंबाच्या झाडाला बांधून ठेवतो. तुमच्याकडे कशी प्रथा आहे महाराज? आमच्याकडे तर तशी प्रथा आहे महाराज. तसंच आहे ना? तसंच आहे. बाबळीच्या किंवा लिंबाच्या झाडाला आपण तो जीवखडा पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवतो महाराज. शास्त्रात तसं नाही महाराज. तो जीवखडा त्या दिवा जो 13 दिवस दिवा लावलेला आहे ना महाराज, त्या दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये तो खडा जीवखडा ठेवल्यानंतर त्या देहावर असणारे हे 16 संस्कार होतात. आपुलिया हिता जो आशे जगता, धन्य माता पिता तयाचिया. कोण जागा होतो आपल्या हिताला? कोण कोण जागा होतं? आपण बऱ्याच संत सज्जनांचे, बऱ्याच संतांचे आपण आख्यायिका ऐकलेलं आहे, त्यांचं कीर्तन ऐकलेलं आहे. एक माळी समाजात जन्माला आलेले संत होते. संत माळी समाजात संत सावतामाळी, संत सावतामाळी महाराज माळी समाजामध्ये जन्मालेले होते. आणि एक प्रसंग असा आहे, नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज. संत सावता महाराजाचं असं होतं की त्यांना कुठं पंढरपूरला जावं, आळंदीला जावं असं काहीही नव्हतं. ते काय करायचे? ठाईच बैसोनी कराये कचित्त, आवडी अनंत आळवावा. घरीच बसून आपल्या शेतातच काम करून ते काय करायचे? आपला परमार्थ असणारा करायचे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. संत सावता महाराजाचं काय होतं की आपला परमार्थ हा प्रपंचामध्येच, म्हणजे शेतामध्ये काम करायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा. अशा प्रकारचं संत त्या महाराजांचं तसं चालायचं. पण काय झालं, एक दिवस काय झालं की परमात्माला, पांडुरंग परमात्माला त्यांची आठवण झाली की माझा भक्त असणारा माझा 24 तास नाव घेतो आणि माझ्या दर्शनाला येत नाही. म्हणून त्यांनी काय युक्ती केली, पांडुरंगानं, पंढरीच्या पांडुरंगाने काय युक्ती केली की बाबा सोबत नामदेवाला घेतलं आणि ज्ञानदेवाला घेतलं महाराज. आणि ज्ञान आणि नाम ज्यावेळेस एकत्र येतं ना, तर त्यावेळेस माणसाचा परमार्थ खरा होतो. आणि असं असणारे ज्ञानदेव आणि ज्ञान आणि नाम, नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज हे दोघांना त्या ठिकाणी ते संत सावता महाराज आपल्या भाजीच्या मळ्यामध्ये भाजी खुडत होते. आणि भाजी खुडत असताना काय झालं की इकडून ज्ञानदेव महाराज आणि इकडून नामदेव महाराज हे दोघं आले आणि त्या यांना विचारले की बाबा इथं एक चोर आलाय आणि तुम्ही पाहिला का? चोर? अरे म्हणजे चोरगीर काय आम्हाला माहित नाही. पण काय झालं होतं की त्या ठिकाणी पंढरीधीश पांडुरंग असणारे
विठ्ठल परमात्मा असणारे त्या सावता महाराजाचे तिथं आले होते. सावता महाराजाकडे आले, सावतोबा माझ्या माग 2 चोर लागलेत हो, चोर, आणि मला ह्या चोरापासून रक्षण कर. सावता महाराजांनी म्हणले, चोर अहो तुमच्या माग. सावता महाराजांनी ओळखीलं, पंढरीचे पांडुरंग आहेत, पण ओळखीलं तरी न ओळखील्यासारखं केलं. मग न ओळखील्यासारखं करून काय केलं? साठविला दाता त्रिलोकाचा, साठविला दाता त्रिलोकाचा, धन्य दाती माता, धन्य दाता देता, साठविला दाता, साठविला दाता त्रिलोकाचा, धन्य दाती माता, धन्य दाता पिता, साठविला दाता, साठविला दाता त्रिलोकाचा, नाम बोले देवता धर्म सफल झाला, नाम बोले देवता धर्म सफल झाला, नाम बोले देवता धर्म सफल झाला, नाम बोले देवता धर्म सफल साठविला दाता त्रिलोक्याचा. मला काय सांगायचं होतं, महाराजांनी थोडं लवकर घेतलं, पण काय हरकत नाही महाराज, धन्यवाद. तर हे पांडुरंग परमात्मा असणारे त्या भाजीच्या वाफेकडे आलेले आहेत आणि सावतोबाला विनंती करतायत की बाबा माझ्या मागं 2 चोरं लागलेत आणि चोरापासून रक्षण कर म्हणल्यानंतर काय केलं? कटीचे खुरपे काढूनी सत्वर फाडिले उदर सावताने, आणि काय केलं? आपलं छाती फाडली आणि पांडुरंगाला त्या परमात्म्याला आतमध्ये छातीमध्ये हृदयामध्ये सामावून घेतलं महाराज. आणि सामावून घेतल्यानंतर पण काय झालं? पांडुरंगाचा शेला असणारा त्या ठिकाणी शेला थोडासा बाहेर राहिला आणि आले इकडून पळतच. कोण? नामदेव महाराज. आणि नामदेव महाराज दोघं जण आले आणि विचारत, अरे बाबा म्हणे इथं एक चोर आलाय आणि ते तुम्ही पाहिलंय का? एक आमचा पांडुरंग आलाय तुम्ही पाहिलं का? सॉरी, ते पांडुरंग आला तुम्ही पाहिलं का? देव एक माणूस आला आणि पाहिलं का? हो नाही म्हणे आम्ही काही पाहिलं नाही. कोण? सावता महाराज म्हणाले आम्ही काही पाहिलं नाही. पण काय झालं? तो शेला असणारा थोडासा बाहेर राहिला होता. लगेच काय केला? ओळखीला हरी हृदय माझी. आणि अशा प्रकारे त्या नामदेव आणि ते तिथं ज्ञान आणि नाम. ज्ञान काय करतं? सांगतं. आणि ज्ञान काय करतं? सांगतं. आणि नाम आकळतं. असं दोन्हीचा संगम होऊन त्या ठिकाणी सावता महाराजाला त्या ठिकाणी हे केलं. आणि काय केलं? एवढं महात्म्य चांगलं की बाबा दाता असणारा पंडितदीश पांडुरंग असणारा हृदयामध्ये त्या सावता महाराजांनी साठवला. विठाला साठविला दाता त्रिलोक्याचा. मग साठविला जाता त्रिलोक्याचा. पण काय होतं की कशामुळे साठवल्या? सावता महाराजांना कशासाठी हे होते? अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता,
आशे जगता कुळी आपुलिया हिता जो आशा जगता धन्य माता पिता तयाचिया. मग सावता महाराजांनी पुण्य केलं, पण त्यांच्या आईलाच का धन्य, माता पित्यालाच का धन्यवाद देतात? तसं आमच्या आईनं पुण्य केलं, बरोबर आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब दादांनी या ठिकाणी हा एकदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा ठेवलेला आहे. तर आपल्याला जन्म मिळाला, जन्म कशासाठी मिळाला आहे महाराज? जन्म काही खाण्यापिण्यासाठी नाही मिळाला महाराज. जन्म मिळाला कशासाठी? देवाचं भजन गोपाला सहाव्या दिवशी जगनाडे महाराज आले आणि जगनाडे महाराजांनी पाहिलं की बाबा त्या बैलाच्या पाठीवर एकदम ओळं उमटलेले आहेत महाराज, आणि ओळं उमटून त्या बैलाची अगदी पाठ रक्ताभंबाळ केलेली आहे, तरी तो बैल चालत नव्हता. जगनाडे महाराज आले आणि जुंपला, पण त्या बैलाला काय सवय होती? पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची सवय होती. ज्यावेळेस जगनाडे महाराज आले आणि जगनाडे महाराजांनी सुरू केलं व ज्ञानोबा माऊली असं भजन सुरू केलं, त्यांच्या पद्धतीनं गवळण सुरू केली, बैल चालायला लागला महाराज. मग मला सांगा, एखाद्या प्राण्यावर तुम्ही जर एवढे संस्कार केलेले असतील आणि प्राणी जर परमार्थ करत असेल, जर माणसावर असे संस्कार घडले आणि माणूस का परमार्थ करणार नाही? सहजच परमार्थ करता येईल. विठाला आपुलिया हिता जो आशे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा प्रकारचे जगनाडे महाराजांचा बैल हा परमार्थ करत होता, आणि परमार्थामुळं, आणि परमार्थ करतो कोणामुळं करतो? त्या महात्म्यामुळं करतो. तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा? ज्या ठिकाणी नामस्मरण होतं, ज्या ठिकाणी पांडुरंगाचं चिंतन होतं, अशाच या ठिकाणी काय होतं? गजरच होतो. विठाला 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 विठाला. मग एक सुंदर असा रामायणामधला प्रसंग आहे. थोडासा रामायण का जास्त थोडंसं ऐकलेलं आहे, वाचलेलं नाही, आणि मी काय एवढं असा संस्थेमध्ये शिकलेला महाराज नाही महाराज. मी शिक्षकी पेशामधला माणूस आहे, पण माझ्याकडून शिक्षकी पेशा आमच्या समाज कल्याण डिपार्टमेंटनं हरवून घेतला. मुलांना 10वी-12वीच्या मुलांना शिकायचो, पण काय केलं की बाबा माझं पद ॲक्च्युली ग्रंथपाल आहे. ग्रंथपाल, ग्रंथाचं सांभाळ करणं, रक्षण करणं शाळेवर पद आहे. पण त्यांनी काय केलं, माझ्याकडं तीर्थदर्शन नावाची योजना दिली ऑफिसला, समाज कल्याण, जालन्याच्या समाज कल्याणला. मग ती योजना दिल्यामुळं काय, मला तुमच्यासारखे महात्मे येतात, बाबा आमचं 3000चा फॉर्म भरा चष्म्याचा, आम्हाला अयोध्येला न्यायचं, आम्हाला अयोध्येला नाही, असा हे करतो. कुठं आळंदी शिकलेलो नाही किंवा काही नाही. हे आमचे कोरडे महाराजासारख्या गुरूंच्या समोर चिंतन करणं माझ्या काही, मी तेवढा योग्यतेचा नाही, पण तरी दादांनी मला संधी दिली. तर मला सांगायचं एवढं होतं की परमार्थ कसा आहे की ह्या जगनाडे महाराजासारखा परमार्थ असावा महाराज. आपुलिया हिता जो आशा जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठाला 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 विठाला. हा, मी काय सांगत होतो, रामायणाचा प्रसंग तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत होतो. रामायणाचा असा एक प्रसंग आहे की प्रभू श्रीराम असणारे वनवासामध्ये असताना, वनवास करत असताना माई सीता, लक्ष्मण भैया यांना सोबत घेऊन वनवासामध्ये, जंगलामध्ये, अरण्यामध्ये फिरायचे. अरण्यामध्ये फिरता फिरता त्यांना एक प्रसंग असा आला की गंगा नदी होती आणि नदीच्या पलीकडं जाण्याचा प्रसंग आहे. मग जाण्याचा प्रसंग आहे, नदी दोन्ही थडी असणारी पाण्याने भरलेली आहे महाराज, आणि पाण्याने भरलेली असल्यामुळं त्याच्यातून जाणं, सहजासहजी जाणं शक्य नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? एकतर नाव होडी करावं लागेल, बरोबर आहे का नाही?
त्याच्याशिवाय जाताच येणार नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग त्या ठिकाणी एक केवट नावाचा नावाडी त्या ठिकाणी होता महाराज. आणि प्रभू श्रीराम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि केवटाला विनंती करतायत, केवटा तू काय कर, आम्हाला आमची नाव आहे, आम्हाला तुझ्या नावेमध्ये बसून आम्हाला पहिल्या तीरावर पलीकडच्या तीरावर सोड. केवट म्हणतो महाराज माझ्यानी ते शक्य नाही बाबा. का शक्य नाही म्हणे, तुमचा पाय एका शिळेला लागला होता, एका दगडाला पाय लागला होता, तर ती शिळा उधरून गेली महाराज. तर त्या शिळेला पाय लागला आणि ती शिळा उधरून गेली. माझी नाव आहे लाकडाची, मी त्याच्यावर माझा उदरनिर्वाह आहे, मी पोट भरतो, आणि माझी नावही जर उधरून गेली तर मी पोट कशावर भरू? बरोबर आहे का नाही? आता तुम्ही शेतकरी आहात, शेतात काम करता, जर शेतीत तुम्हाला म्हणलं कामच करू नका तर पोट भरेल का हो? नाही भरणार. तसं नावाड्याला आपल्या नावेमध्ये लोक बसवायचे आणि नदीच्या या काठाहून त्या काठावर नेण्याचं हे त्या नावाड्याचं काम होतं. मग ते नावाडी काय करत होते, प्रभू श्रीराम त्यांच्या जवळ आले आणि श्रीरामाने विनंती केली, पण त्यांनी सांगितलं महाराज मी काय तुम्हाला घेऊन जाणार नाही. एकदा म्हणले अरे मी अयोध्येचा कोण आहे तुला माहिती आहे का? जरी आज वनवासात असलो तर राजा आहे राजा, आणि राजा म्हणल्यानंतर राजाचं कोणी टाळू शकतं का हो? तुमच्या गावात सरपंचाने एखादं काम सांगितलं तर ऐकाल का नाही माऊली? ऐकाच लागेल. नाही ऐकलं तर काय होईल? आपलं घरकुल येणार नाही. नाही ऐकलं तर काय होईल? आपलं अर्ध तिकीट बंद होईल. नाही ऐकलं तर काय होईल? आपलं श्रावण बाळ कमी होईल. माऊले हो, श्रावण बाळ आहे का नाही? 1,500 रुपये येतात का नाही? जर सरपंचाचं जर नादाला लागलं, सरपंचाला म्हणलं दादा मी तुला आज मतदान करीत नाही, काय होईल? अर्ध्या लोकांचे श्रावण बाळ बंद होतील महाराज, अर्ध्या लोकांचे अर्ध तिकीट बंद होतील. तसं प्रभू श्रीराम विनंती करू लागले. राम हा दयेचा सागर होते, एक वचनी एक पत्नी एक बाणी असणारे प्रभू श्रीराम. त्यांनी नावाड्याला विनंती केली की मला काय कर, या नावेच्या या पहिल्या तीरावर नेऊन घाल. हो त्यांची विनंती स्वीकार. हो महाराज विनंती स्वीकार करतो, पण माझी काही आट आहे. काय आट आहे म्हणे? तर पहिल्यांदा मला काय करावं लागेल, तुमच्या पायाला खूप माती लागलेली आहे महाराज, आणि तुमचे जर पाय माझ्या नावेत जर गेले आणि ती जर माती लागली तर माझी नाव काय होईल? गाण होईल, तिथे कोणी बसणार नाही. मला पहिल्यांदा काय करावं लागेल महाराज, तुमचे पाय धुवावं लागतील. तुमचे पाय ज्यावेळेस धुईल ना त्यावेळेस मग तुम्हाला नावेमध्ये बसवील. ऍक्च्युअली शहाणे माणसं असतात ना, जे शहाणे माणसं असतात ते आपल्या दुसऱ्याला न कळू देता, आता आमचे कोरडे महाराजासारखे महाराज क्षणात प्रमाण उचलतात, क्षणात. तसं त्या नावाड्याने काय केलं, त्याला त्याचा उद्धार करून घ्यायचा होता. त्यांनी ओळखलं होतं हे प्रभू श्रीराम आहेत. त्यांनी ओळखलं, पण आपलं वेड्याचं सोंग घेऊन आपण म्हणतो ना, काय रे वेडा झालं, वेडा होऊन पेडा खातोस काय म्हणतो का नाही? सहज आपली प्रचलित मन आहे, वेडा होऊन पेडा खातो. तसं त्या नावाड्याने असणारी केवट नावाच्या नावाड्याने काय केलं, प्रभू रामाचे अभिषेक करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. रामाचा उजवा पाय धरला आणि त्याच्यावर त्या ठिकाणी अभिषेक करायला सुरुवात केली. आपल्या पत्नीला बोलवून पाठवलं. पत्नीला सांगितलं, अगं म्हणे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला त्यांची पूजा करायची. हळूच निरोप दिला. त्यांची पत्नी आली. मोठा असं एक ताट, आपण आपल्या घरी अतिथी आल्यानंतर अतिथीचं पूजन करतो का नाही महाराज? करतो. तसं श्रीरामाचं त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी त्या केवटाच्या पत्नीनं असणारं त्या ठिकाणी एक पातेल भांडं आणलं, एक परात आणली, एक भांडं आणलं आणि त्याच्यामध्ये श्रीरामाचे पाय ठेवले. श्रीरामाचा पाय ठेवला आणि श्रीरामाच्या पायावर अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर पहिला पाय धुतला. महाराज म्हणले आता बसू दे की. राम म्हणायला लागले, अरे आता नावेमध्ये बसू दे ना. नाही नाही महाराज, अहो असं काय, या पायाला धुतला, आता तो बाजूचा पाय राहिला ना. मग दुसरा पाय धुवायला सुरुवात केली.
दुसरा पाय. आता मला सांगा, मी आहे इथं कीर्तनाला उभं राहिलो, असं एका पायावर उभं राहिलो, किती वेळ उभं राहिलो? 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, लय झालं. काय होईल? पायाला कळ येते ना. तसं प्रभू श्रीरामाला त्या केवटाने काय केलं? 2 मिनिटं उभं केलं पायावर. भक्तामध्ये एवढी शक्ती आहे, ताकद आहे की तो परमात्म्याला पण उभं करू शकतो. असं त्या केवटाने काय केलं? रामाला एका पायावर उभं केलं. आता राम काय झाले? असं एका पायावरून असं हे करता करता काय होतं? माणसाचा झोक जातो. झोक गेला, रामाचा पाय खाली ठेवायचा, तेवढ्यात त्या केवटाच्या डोक्यावर हात ठेवला. विठाला मग केवटाच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर केवट सद्गतीत झाले. पाया पडले, लोटांगण घातलं महाराज, लोटांगण घातलं. प्रभूजी, तुम्हाला ओळखीलं होतं मी, पण मला तुमची सेवा करायची होती, तुमची सेवा करायची होती म्हणून मी थोडंसं नाटक केलं. अहो, पांडुरंगाचं जर तुम्हाला दर्शन होत असेल ना, तर नाटक जरी केलं ना तरी चालतं महाराज. मग प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे प्रभुजी नाव किनारे लगा, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, आटो बत जहाज तरा, प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ. अशी आपल्या जीवनाची नाव जर किनाऱ्याला लावायची असेल ना महाराज, तर परमेश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय गत्यंतर नाही. परमेश्वराचं जो नाव घेतो ना त्याचं निश्चितच नाव ही पहिल्या तीराला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग हर्ष वाटतो, पण ते काय करतात? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण, गीता भागवत, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात, ज्या घरामध्ये, आता बाबासाहेब दादाच्या घरामध्ये जरी गीता आणि भागवत जरी, मला माहित आहे त्यांचा सर्व घरदार परिवार सगळं माहित आहे, जरी करत नसले
तरी पण देवाविषयी त्यांना खूप आवड आहे. आईच्या कीर्तनाच्या टायमाला होतो ते महाराज होते. आईचं ज्यावेळेस तेरवीचा कार्यक्रम होता ते समोरचे आमचे दादा होते, पाहिले होते की बाबा सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता. महाराजाचं नाव काय होतं ते? नाही 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 दुसरे होते. हा सुंदर सुंदर एक मस्त. मी थोडं उशिरा आलो होतो. सुंदर असं कीर्तन केलं होतं महाराजांनी. तर त्याच्यासाठी काय पाहिजे? पुण्यच लागतं हो महाराज. पुण्याशिवाय काय खरं नाही. पुण्य असलं ना तर सगळं काय होतं. पुण्य ना, पण पुण्य संचय करण्यासाठी काय करावं लागेल? नामस्मरणच करावं लागेल. नामस्मरणाशिवाय काय पुण्य होत नाही महाराज. विठाला 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 तर अशा प्रकारचे हे या ठिकाणी उत्सव दादानी मांडलेला आहे. खूप सुंदर असं. आणि निश्चितच आपण माळकरी त्यांना करू अशी अपेक्षा बी. तर आपुलिया हिता जो अशा जगाता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती ज्या सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशा प्रकारे विठोबाचे नामस्मरण या ठिकाणी करतात. मी एक छोटासा प्रसंग सांगतो की माणसाला दुःख किती होतं. एक विनोदाचा भाग आहे हा. एका ठिकाणी काय असतं, एक नदी असते आणि कोरडी नदी असते महाराज. कोरडी नदी असते. ग्रामीण भाग असतो. एका माणसाकडे एक बकरी असते आणि एक पिल्लू असतं. त्या माणसाचा नित्यक्रम कसा असतो? त्या बकरीला घ्यायचं, दररोज सकाळी उठलं का आपल्या शेतात न्यायचं, चारायचं. असं करता करता दररोज त्या बकरीला सवय लागली. ते बकरी आणि तिचं पिल्लू हे दोन दररोज आपल्या शेतामध्ये जायचं, नदीचा काठ पार करायचा आणि पलीकडल्या साईडला जायचं आणि पलीकडल्या साईडला जाऊन त्या ठिकाणी चरायचं. बाबळीच्या झाडाखाली शेंगा खायच्या, गवत खायचं, जे काय असेल ते. मग नित्यनेम असा त्या बकरीचा. तिला पिल्लू होतं. त्या पिल्ल्याच्या डोक्यावर एक पांढरा टिपका होता. मग त्या पांढरा टिपका असल्यामुळं त्याचा मालक असणारा, त्या मालकाने त्याचं नाव ठेवलं टिक्या. काय नाव ठेवलं बकऱ्याच्या पिल्ल्याचं? टिक्या. मग टिक्या नाव ठेवल्यानंतर ह्या टिक्या आणि तिची आई असणारी, त्याची आई असणारी, हे दररोज चरण्यासाठी शेतामध्ये जायचे महाराज. मग शेतामध्ये जात असताना एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3रा दिवस झाला. मग काय झालं, एका दिवशी ती आई, कसं असतं, एकलं मुलगा असतं ना ते लय खोडसर असतं बरं महाराज. एक लेकरू ज्याला ज्याला बी आहे, सर्रास आता 90% लोकांना एकच पोरं येतं. मला बी एकच आहे बरं, असं समजू नका तुम्हाला एक आहे म्हणून. तर एक लेकरू जर असेल तर त्याचा खूप लाड करतं माणूस आणि थोडं अवखीळ असतं ते. तसा हा टिक्या असणारा थोडा अवखीळ होता महाराज. आणि त्या टिक्या काय झालं, आई काय म्हणायची, माझ्यासोबत चल तिथं चर, असं तसं त्यांच्या भाषेमध्ये. मग ते या समोर या भाऊ, समोर या इकडे. मग तो टिक्या असणारा आई आणि ते चरायला जायचे. एक दिवस असा प्रसंग आला, दुपारचा भर ऊन पडलेलं दुपारचा प्रहार होती आणि उन्हामध्ये ती नदी असणारी खूप दुरून अशी आलेली होती. आणि एका दिवशी काय झालं की त्या नदीला असा पूर आला आणि पूर आल्यानंतर त्या पुरामध्ये त्या बकरीचा जो टिक्या असणार ना वाहून गेला महाराज, वाहून गेला. मला सांगा की आईला आपला मुलगा गेल्यानंतर किती दुःख होतं हो, खूप दुःख होतं महाराज. तसं त्या प्राणी जरी असला तरी त्या बकरीला असणारं खूप दुःख झालं महाराज. दुःख झाल्यानंतर ती रडू लागली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, याचं त्या नदीकडे पाहायचं. आपल्या डोळ्यातून टप असे अश्रू गाळायचे. आणि पुढं, कारण उदर हे आहे, पोट जे देवाने दिलंय ना, किती संकट आलं किंवा काही जरी झालं तर माणसाला पोटाला 2 घास खावं लागतात महाराज. सगळं काही विसरून जाईल, पण भूक माणसाची जोपर्यंत शांत होत नाही ना, 2 घास खात नाही ना आपण, तोपर्यंत माणसाचं मन कशातच लागत नाही. तसं त्याच्या आईला, टिक्याच्या आईला खूप दुःख झालं होतं. दररोज असणारी त्या ठिकाणी यायची, त्या नदीकडे पाहायची, टप 2-4 अश्रू गाळायची
आणि अश्रू गाळून रडायची आणि परत जायची, 2-4 घास खायची, परत आपल्या घरी यायची. असा प्रसंग चाललेला. एक दिवस असा प्रसंग झाला, या कुत्र्याच्या पिल्ल्या एवढा हाती आला. काय झालं? कुत्र्याच्या पिल्ल्या एवढा हाती आला. कुत्र्याच्या पिल्ल्या एवढा हाती असतो का? किती मोठा असतो हाती? हा खूप मोठा असतो. तुम्हाला कळतं का नाही म्हणून मी सहज म्हणलं कुत्र्याचं पिल्लं. कळालं. सगळे सुज्ञ महाराज आहेत हो सगळे. तर एक हाती आला. पुढे या, जागा आहे, पुढे या. समोर या माऊली, समोर या. मग हाती त्या ठिकाणून आला आणि त्या नदीकडे पाहिलं आणि हातीनं पण डोळ्यातून अश्रू गाळले महाराज. डोळ्यातून टपटपा अश्रू गळू लागले. ती बकरी विचार करायली की बाबा मी रडते, मुलाचं दुःख आहे, हा हाती का रडत असेल? मग त्या बकरीनं रडतच त्या हत्तीला प्रश्न केला की बाबा मी रडतोय, तू का रडती? म्हणजे हत्ती दादा मी रडते त्याला कारण आहे की माझा मुलगा असणारा, माझा टिक्या असणारे या ठिकाणी नदीहून वाहून गेलाय आणि तुम्ही का रडता? त्यावेळेस मोठे माणसं जे असतात ना दादा, मोठे माणसं खरंच मोठ्या मनाचे असतात. तर त्या हत्तीनं त्या बकरीला काय म्हणला माय, मोठे माणसं खरंच मोठे असतात बरं. माय म्हणला काय सांगू, माझं 1 महिना झालं, माझं एक पिल्लू होतं आणि असंच या नदीमध्ये चरत होतं आणि चरता मोठा असा नदीचा पूर आला आणि त्या पुरामध्ये माझा काय झालं, माझा पिल्लू वाहून गेलं. असं म्हणल्यानंतर त्या बकरीचं काय झालं, रडणंच बंद झालं महाराज. रडली आणि तिथून जे उठली थेट आपल्या घराला. म्हणजे मला सांगायचं याचं तात्पर्य काय सांगायचं मला की बाबा माणूस हा काय आहे की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख जास्त असेल ना तर निश्चितच आपलं दुःख विसरून जातो. विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठो पार घुमा, अरे विठो पार पार घुमा, पार घुमा, विठो पार घुमा, विठो पार घुमा, विठो पार घुमा, पार घुमा, विठो पार घुमा, पार घुमा, विठो 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 पार घुमा, पार घुमा, पार घुमा, विठो पार घुमा, पार घुमा, विठो पार घुमा, विठो पार घुमा, विठो पार घुमा, बोला हरी अवतार विठ्ठल श्रीनादेव महाराज, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, विठो पार घुमा, विठो पार घुमा, विठो पार घुमा, घुमा, पार घुमाए, विठो पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, विठो पार घुमाए, जय विठो पार घुमाए, जय विठो पार घुमाए, 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 विठो पार घुमाए,
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई हाराचं वजन व्हायला त्याच्यामुळं काढू का बाबा? वजन असतं पण हार हा थोड्या वेळासाठीच असतो. आपुलिया हिता जोगाशे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तो कामने माझ घडो त्यांची सेवा तो कामने माझ घडो त्यांची सेवा 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 कधी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही पार नाही पुढे कन्या पुत्र होती जे सखी पुढे कन्या पुत्र होती जे सखी हरी माझ्या देवा पार नाही हरी माझ्या देवा पार नाही पार नाही हरी माझ्या देवा पार आई नाही कोळे कान्या पार नाही कुळी कन्या होती ती सात्विक कोळे कान्या पुत्र होती ती सात्विक हरिक दयाचा रिंग वाटेले
वाटे देवा 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 दयाता हरि वाटे देवा दयाता हरि वाटे देवा वाटे देवा तयाचा हरि गो वाटे देवा तयाचा हरि गो वाटे देवा ओळे कन्या पुत्र ओळीले साचे ओळे कन्या पुत्र सात्विका या गुणीजन मंडळीसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा माऊली. काय सुंदर गायन, सुंदर सुंदर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली असं सुंदर गायन मी असं विचारही केला नव्हता की मला एवढी गुणीजन मंडळी मिळेल. आमचे नरसिंह वारकरी शिक्षण संस्था महाराजांचे खरंच महाराज तुम्हाला जेवढा धन्यवाद देईल तेवढा कमी आहे. खूप छान मुलांना तुम्ही छान ट्रेनिंग दिली आहे आणि निश्चितच तुमचे मुलं यूट्यूबवर आमचे 2 चॅनलवाले आहेत महाराज, दोघांच्या यूट्यूबवर गाजणार आहेत महाराज. सुंदर असं सर्वांनी आमचे बाबा, आमचे मगर महाराज, आमचे तारगे दादा सगळ्यांनी सुंदर अशी चाल म्हणली. तयाचा हरिक वाटे देवा कोणाचा हो, ज्या ठिकाणी असं एवढं मोठं जर निश्चितच आमच्या आई ज्या आहेत ना, बाबा दादांच्या आई, निश्चितच त्यांना भगवंताजवळ चांगलं स्थान मिळालेलं असेल आणि अजूनही त्यांना उत्तरोत्तर त्यांच्या आत्म्याला खूप त्या ठिकाणी सद्गती लाभल. असं सुंदर या ठिकाणी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आज मी एवढा मोठा नाही की बाबा असे छान मृदंगाचार्य काय काय वादक आहेत, मस्त छान अगदी छान वाजवलं बरं. मला स्वराचं एवढं काय ज्ञान नाही, पण थोडं थोडं कळतंय बरं, थोडं कळतंय जास्त नाही. बाबाची पेटी थोडी मागं पुढं झालं, स्वर एवढा काही बसला नाही बाबाच्या पेटीमध्ये, पण बाबांनी जसं जमल तसं त्यांचं खूप छान कमांड आहे पेटीवर, पण माझं स्वरावर कमांड नाही महाराज. आपली चुकी माणसानं सांगा, माझं स्वरावर कमांड नाही. ही सुंदर असं या ठिकाणी आयोजन दादांनी केलेलं आहे. ही सर्व संत मंडळी या ठिकाणी लाभलेले आहे कीर्तनासाठी. मी काही एवढा मोठा महाराज नाही, जे काही ह्या कीर्तन रूपी सेवेमध्ये चांगलं जे असं झालं असेल माझ्या मुखातून, माझ्या वाणीतून जे चांगलं आलं असेल ते माझ्या गुरुची कृपा आहे. मला एक सांगायची गोष्ट की आळंदीत थोडं ऑनलाईन शिक्षण आळंदीचं घेतोय. त्याच्यानंतर भगवान गडाचे महंत भिंगशिंग बाबा
माझा व्यवसाय हा चालकाचा. सुरुवातीला आज जरी मी शासकीय पदावर जरी असलो तर सुरुवातीला मी ड्रायव्हर म्हणून काम केलंय. लहानपण सांगायला काही हे नसतं महाराज. मी ड्रायव्हर म्हणून होतो. भिंगशिंग महाराजाच्या त्या भगवान गडावर नेहमी माझा डॉक्टर वाय एस खेडकर त्या संस्थेचे ट्रस्टी होते महाराज. आणि त्या ट्रस्टींसोबत बाबाकडं भिंगशिंग बाबाकडं भगवान बाबाचं तर दर्शन नाही आणि शास्त्री महाराजांचं आमचं जमूलच असं नाही महाराज. ते खूप ज्ञानी माणसं आहेत. त्यांच्या तुलना आपली एक रुपयामध्ये आणा बी म्हणजे 1 रुपया पैसा बी नाही होऊ शकत. तर त्या गडाचे आपण वारकरी नाहीत, पण दादाने आमच्या नाव टाकलं भगवान गडाचे शिष्य. म्हणलं कसं काय टाकलं हो दादा, हे नको, आपण त्या पात्रतेचं नाही, माझं भगवान गडाचे शिष्य म्हणून नाव टाकलं. पण दादाला असं माहीत होतं की भिंगशिंग बाबासोबत मी काही दिवस होतो हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी टाकलं दादा. भिंगशिंग बाबा असे होते की कीर्तन करायचं भिंगशिंग बाबांनी. ते राजपूत समाजाचे होते, तरी भगवान बाबांनी त्यांना गादीवर बसवलेलं होतं. आणि शुद्ध असा निर्मळ असा त्या भिंगशिंग बाबाचा परमार्थ होता दादा. आम्हाला बऱ्याच वेळेस भगवान बाबा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संभाजीनगरला आहे, त्या ठिकाणी ते भिंगशिंग बाबा यायचे आणि मी त्यांचा चालक ड्रायव्हर असायचो. मग माळ गळ्यात आणि बाबा बसले किंवा नसले तरी माझा हरिपाठ काकडा हे काही ना काही चालू असायचं. मग ते म्हणायचं, अरे बाळा तू बाकी ड्रायव्हर गाणे लावतात पिक्चरचे, बाकी काही दुसरे काही गाणे लावतात आणि तू हरिपाठ आणि कसं काय बरं. म्हटलं बाबा माझी परंपरा बी आहे आणि मला नाद आहे. निश्चितच तू एका दिवशी उभं राहशील. हा गडाचा आशीर्वाद आहे बाबा, हा भिंगशिंग बाबाचा आशीर्वाद आहे. मी कोणत्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 दिवस शिक्षण घेतलं नाही बाबा. ऑनलाईन आमची परमार्थिक सेवा ट्रस्ट नावाची एक पुण्याची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये सर्व सुशिक्षित लोक, एक IAS ऑफिसर आम्हाला शिक्षण देतात. शिक्षण कसं देतात? शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही, असं शिक्षण. आणि विद्यार्थी तेव्हाच घडतात की परमार्थाला पैशाचा लेस लागत नाहीत. मी दादा ज्यावेळेस मला म्हणले, दादा तुम्ही आता, आम्ही एकमेकाला दादा भाऊच म्हणून बोलतो, मग तुम्ही येता आणि मग पाकिट. म्हणलं मला परमेश्वराने नोकरी दिली, मला अपेक्षा 1 रुपयाची नाही. आणि कधीच आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी केले कीर्तन सेवा, काही घेत नाही बाबा. आणि परमेश्वराने मला अशीच बुद्धी देव, उदरनिर्वाहासाठी परमेश्वराने नोकरी दिली ना, शासनाची नोकरी दिली. काय करायचे पैसे? सोबत घेऊन जाणार आहे का? नाही, सोबत घेऊन जाणार नाही महाराज, सगळं इथंच राहणार आहे. त्याच्यामुळे निशुल्क सेवा करण्याचा मानस आहे. परमेश्वर पुढे बुद्धी काय देईल तसं सांगू शकत नाही, पण परमेश्वराने बुद्धी चांगलीच द्यावं. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोललेले कुरे वेळी बापुडी महाराज महाराज हरे नाही विचारे अधिकारण्या महाराज महाराज तुकाराम ज्ञानेश्वरा राखा पाया पडली महाराज महाराज